गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज इंगे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर तारीख आहे 1 नोव्हेंबर आणि सकाळचे वाजले 3:15. आपल्याला फर्स्ट ट्राय स्टेशनची पडली ओलाकडनं. 250 दाखवत होतं, 320 रुपये बिल बनते. त्यांना सांगितले, ठीक आहे बोललेत, ॲग्री झालेत. तर आता इथनं कस्टमरला पिक करूया आणि डायरेक्ट भेटूया स्टेशनला. सोडल्यानंतर आपल्याला शेरेटन ग्रँडपासनं शेरेटन ग्रँडची ट्रिप आपल्याला पडली. नंतर शेरेटन ग्रँडपासनं पडली ठिंगरे नगर 164 रुपये 7.5 किलोमीटरची. तिथनं आपण एअरपोर्टला गेलो आणि एअरपोर्टपासनं परत आता स्टेशनला आलो 160 रुपयामध्ये. 300 काहीतरी बिल झालं होतं कस्टमरचं, पण आपल्याला 160च मिळणार आहेत. 130 रुपये याचे घेतात, 150 घेतले वाटतं यावेळेस. तर ठीक आहे, आता इथनं बघूया आपण कुठं जातोय. 2 ट्रिप आल्या आपल्याला वाकडच्या. एक आली चिंचोड स्टेशन, दोन्ही पण मीटरने मॅच नव्हते करत, त्या कॅन्सल झाल्या. आणि आता एक ओलाकडनं आपल्याला आली संचेतीच्या इथनं, पण आपल्याला ॲड्रेस दाखवला होता जहांगीर हॉस्पिटलचा. सो मी तिथे जाऊन थांबलोय आणि कस्टमरला कॉल केला तर कॉल नाही उचलला त्याने 2-3 वेळा. नंतर त्यांचं आलं तर म्हणलं आम्ही थांबलो इथं. म्हणलं तुम्ही ॲड्रेस काय दिले नाही, म्हणले संचेती. म्हणलं मॅपला बघा ते पण संचेतीच म्हणतात. ठीक आहे, आता इथं आहे 330 रुपये का 300 असं काहीतरी दाखवले. तर निघालो, कारण इथले 2 ट्रिप माझ्या कॅन्सल झाल्या. उबेरची रेटिंग परत खराब होते. 6 वर आलं होतं, आता परत 8 वर जाईल. तर ठीक आहे, घेतली आहे मी ओलाची. निघालो कस्टमरच्या लोकेशनला. झाली आपली ट्रिप कंप्लीट मोर्शीची. जयगणे साम्राज्य चौकाच्या अलीकडेच होतं. 336 रुपये बिल झाले कस्टमरचं. आता इथनं आपण युटर्न घेऊन परत गॅस भरून घेऊ. आता इकडे ट्रिप आहे तर आपली, तर म्हणजे परत टेन्शन नाही मग गॅस भरायचं. तर गॅस भरायची गरज नाहीये, पण आता आलोय एकदम एक्झॅक्ट लोकेशनला, तर मग भरून घेतो. परत मग पुढं कसं कंटिन्यू काम करता येते. तर आता इथनं बघूया आपण कुठं जावं लागते. कासरवाडी जावं लागते का इंद्रनगर मधनं पडते आपल्याला राईट. तर करतो अपडेट. गॅस भरला आपण, 305 रुपयाचा बसला. आणि नंतर आपल्याला राईड आली ठिंगरे नगरची जयगणे साम्राज्यापासूनच 235 रुपये. कसं जाणार? 320 रुपये बिल बनते. सांगितलं कस्टमरला, नाही म्हटले. ती राईड कॅन्सल झाली. परत ती चालते पण आपण घेतली नाही, रेटिंग खराब होते. मला लगेच उबेरचा मेसेज आला की पिछले 3 ट्रिप आपने एक्सेप्ट की और पूरी नाही की. त्यातल्या 2 तर कस्टमरने कॅन्सल केल्या आणि एक आपण केली, मॅच नव्हतं होत. तर आता आपण नाशिक फाटा उतरलोय पुढं आणि बघूया इथं आता आपण कुठं जातोय. ओलाकडनं ट्रिप होती आपल्याला एअरपोर्ट. 350 रुपये कस्टमरचं बिल, 347 आपल्याला दिलेत. आता इथं नाऊनची आलती पण ती एक्सेप्ट झाली नाही. बघूया आता इथनं आपण कोणती राईड घेतोय. आता एअरपोर्टला आपल्यासोबत एक इन्सिडेंट घडलाय. आपण कस्टमरला ड्रॉप केलं आणि ड्रॉप केल्यानंतर आपण निघालो होतो तिथनं. तर ॲरोमॉलला आतमध्ये एक बहुतेक ॲक्सेंट किंवा ऑरा गाडी होती. तर ते पिकअप करत होते, जे की आलो नाही आतून पिकअप. 5 जण होते. तर मागच्या पॅसेंजरनी दरवाजा उघडला आणि अचानक दरवाजा उघडला. मागं बघितलं काय नाही. आता मी जात होतो, तर माझ्या गाडीच्या राईट हँड साईडच्या आरशाला लागलं आणि काच उडून माझ्याच गाडीमध्ये पडली. तर मी गाडी थांबून त्यांना म्हटलं, त्यांचा ज्यांनी दरवाजा उघडला तो म्हणला ठीक आहे देतो काय असेल ते पैसे. मी म्हणलं द्या 2000 रुपये. मला माहित नाही म्हणलं किती आहे. नाही म्हणले भरपूर सांगतो. म्हणलं ते ऑनलाईन चेक करू, किंवा त्यांच्या माणसाला ते फोन करत होते. नंतर त्या 5 जणांपैकी एक जण मला म्हणला मी नगरसेवक आहे देऊ रोडचा, तू काय समजतो, असं तसं बरंच काय काय. नंतर मला म्हणायला लागले, मी त्यांना जातीवरनं बोललो. आता मी माझ्या गाडीच्या काचबद्दल बोलणार की त्यांच्या जातीबद्दल? मला काय माहिती ती लोक कोण आहे. तर ती 5 जण आणि मी एकटा पडलो तिथं. तर आरसा मला काही सापडत नव्हता आधी, कुठे कुठे. नंतर तिथल्याच एका कोणीतरी मला आणून दिलं की गाडीतच पडलाय म्हणून. तर त्यांचं असं म्हणणं पडलं की मीच माझ्या गाडीचा आरसा आधी मोडलेला होता आणि मी त्यांच्याकडनं पैसे घेतोय. तर मी 112 नंबरला फोन केला आणि त्यांची व्हिडिओ पण बनवली. ते रिक्षातनं गेले, मला म्हणले तुझ्यावर मी ॲट्रॉसिटी वगैरे करतो, असं तसं बरंच काय काय बोलायला लागले. तर आता आपण आपल्या पद्धतीने केले. जो कॅब ड्रायव्हर होता त्याला पण मी सांगितलं की इथनं आलो नाहीये, फाईन आहे म्हणून. तर ते रिक्षा करून गेले. मी रिक्षावाल्यांचा पण व्हिडिओ घेतला की तुम्ही त्यांना कुठं सोडताय, पोलिस फोन करतील तुम्हाला. तर ते आणि त्याच्यातले एक जण जे होते नगरसेवक असे म्हणत होते स्वतःला, तर ते जरा वाढीव बोलत होते की तुम्हाला असं बोलला तसं बोलला, मराठ्या बोलला. आता मला काय माहिती ती लोक कोण आहे, काय आहे, काय संबंध आहे माझा लॉस झालाय. मी ते भरपाई मागतोय त्यांना फक्त. तर आम्ही एअरपोर्टच्या इथं गेलो, पोलीस चौकीत तिथं कोण नव्हते. मग मी 112ला फोन केलाय आणि 112ला फोन केल्यानंतर आता बघूया
पण ती लोक तर रिक्षेतनं निघून गेलेत. नाही वाटत मला काय होईल, तरी पण मी त्यांचा व्हिडिओ वगैरे काढून ठेवलेला आहे, रिक्षाचा पण काढलाय आणि त्या गाडीचा पण काढलेला आहे. तर सिक्युरिटीवाले एअरपोर्टवाल्यांना बोललो तर त्यांना काय माहित नाही पोलिस कुठं असतात काय असतात इथले. तर ठीक आहे, असा एक इन्सिडेंट, सगळा मूड ऑफ झालेला आहे कामाचा. आता आरसा निघलाय आपला, मी दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हा आरसा निघून डायरेक्ट ही काच खाली होती अर्धी जास्त, त्यातनं तो उडून असा इथं कुठेतरी खाली कॉपरेट पडला असेल, मला माहित नाही. मी आपला आजूबाजू बघितलं सगळीकडे, मला काही दिसला नाही. नंतर तो गाडीतच एका माणसाने मला दिला की गाडीतच इथं पडला होता म्हणून. तर आता काय करता येईल मला कमेंट करून सांगा. आपल्याला आता पोलिसांचा फोन आला होता, त्या माणसाने बहुतेक कंप्लेंट केली, आपण पण केली होती. आपण 112ला फोन केला, फक्त ती लोक तिथं वेट नाही केलं त्या लोकांनी, म्हणून आपण पुढं काय ऍक्शन घेतली नाही. त्या लोकांनी जाऊन त्यांची साईड सेफ केलेली दिसतीये. तर ठीक आहे, आपण पण कॉल आलाय त्या हिशोबाने आपण चाललोय. एकदा भेटून घेऊया काय विषय. आपली तर काही चुकी नाहीये, चुकी त्यांच्या माणसाची आहे, त्यांनी ऍग्री पण केलं होतं. नंतर विषय बदलला, जातीवर न्याला, काय संबंधच नाहीये. मी एक शब्दांनी पण बोललेलं नाहीये काय. तर ठीक आहे, बघूया जाऊन काय घडते काय नाही.